कोळेश्वर मंदिराकडे वरती सरळ जायचं. हा सरळ. गाड्यावर 10 ते 15 फुटाचं अंतर. पाय कटकलं आहे तुमचं ते हे तुम्हाला वाटतं पण हे सटकतात दगडावून यायचं. माझे नाव सुमित आणि 4 वर्षानंतर पुन्हा कोळेश्वरचा ट्रेक करायचा प्लॅन केला आणि कोळेश्वरच्या पायथ्याला पोचलो. पण पाहतो तर काय, आम्ही 4 वर्षापूर्वी जे कोळेश्वर पाहिलं होतं ते कोळेश्वर आणि आत्ताचं कोळेश्वर यामध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं. असं मी का बोलतोय हे पहा. दिसतात ना त्याच्या खाली आमची जमीन भरपूर आहे. म्हणजे आमची जमीन तिकडे आमचे 3 वाढ आत्ता 7-8 वर्ष वर 10-15 म्हशी होते आमची. हे विकसित होतं सगळे शेती. आता मुंबईच्या फ्रेशर मध्ये ते जमीन घसरली होती त्यात. हो ते काय हे समोर जे इथं दिसतंय ना ते दिसतंय ना वरती पण झाले ना. आम्ही 2 वर्षाखाली आम्ही जेव्हा लई दिसत हे काय इथं हे बघा हे जे सुटलं नाही ते मागं ते तिथे शेकडा इंड दिसतो ना त्याच्या तिथे ते आमच्या गावात 90% शेती घालवतो. आमची आता शेती आहे ना नाशिक किती घसरण काय राहिलं नाही आमचं. 90% शेती आमची गेली. वडीचेच काढलं असतं ना भाताचं सगळं. अर्धी वावर राहिली त्याचं बांधकाम करायचं म्हणजे लागतं. शेवटी मुद्दा येतो हा जगाच्या पोशिंद्याचाच. पण असो, तर ह्या गावातल्या माणसाची व्यथा आणि त्याच्याकडे असलेला प्रेमळपणा जिव्हाळा सोबत घेऊन आम्ही ट्रेक सुरू केला. वीस 25% ट्रेक केला आणि रस्ता चुकलो. मग काय, पुढचा ट्रेक बघा आता. कोळेश्वर ट्रेक करतोय आम्ही. आणि आता कोळेश्वर बघितलंस का रे? कठीण ट्रेकला अजून कठीण बनवत आम्ही वरती पोचलो आणि नजारा कुछ ऐसा था.
हा आहे तो कोळेश्वर पठारावरचा मोठा धबधबा, ज्याचा आनंद आपण धबधब्याच्या खाली बसून किंवा धबधब्याला वरून पाहून घेऊ शकतो. पूर्णतः पठारावर आल्यावर वाऱ्याच्या वेगाचा अंदाज आपल्याला येतो. प्रचंड हवा, धुकं, कोणतीही सोय, लाईट नसताना सुद्धा 2 घरं आणि त्या घरांमध्ये वयोवृद्ध माणसं राहत होती. आजी विचारत होत्या त्यांचं म्हातारं दिसलं का. आम्ही पठारावर पोचलो होतो तेव्हा त्या आजोबांना डोक्यावर लाकडाचं ओझं घेऊन येताना पाहिलं होतं. त्याची कल्पना आजीला देऊन रोज गुरांच्या धारा काढून दूध विकण्यासाठी हे लोक 2 वेळा खालीवरती करत असत. आश्चर्यच म्हणायचं. आम्ही नंतर स्वतः अवतारित असलेल्या स्वयंभू श्री शिवकोळेश्वर मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि त्याच जागेवरचा वेगळा अनुभव घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. जर तुम्हाला हा ट्रेक आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.